बातमी मीरा भाईंदरमधून। मीरा भाईंदरमध्ये मनसेनं स्टिकर लगाव अभियान राबवलं। मीरा भाईंदर शहरामध्ये मनसेकडून रिक्षा टॅक्सीवर मी मराठी बोलतोय अशा आशयाचे स्टिकर लावले गेले। या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे प्रवाशांशी स्थानिक भाषेत संवाद साधणं आणि मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणं हा होता। ज्या रिक्षा चालकाला मराठी येत नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल। मी त्या या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो। आणि त्याचबरोबर रिक्षा चालकांमध्ये काहीतरी चलबिचल झाली आहे आणि काही समाजकंटक लोक त्यांना भडकवण्याचं काम करत आहेत। लक्षात घ्या, एका बाजूने मराठी असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे घोषणा करतात, दुसऱ्या बाजूने जे परप्रांतीय लोक आहेत त्यांना दिवसण्याचं काम करतात। लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या विरोधात आंदोलन काहीतरी 4 तारखेला काहीतरी आंदोलन ठेवलंय, या गोष्टीचा मी निषेध करतोय। तर मीरा भाईंदरमध्ये मनसेनं हे अभियान राबवलं। अनेक रिक्षांवर त्यांनी स्टिकर चिपकवले आणि हे अभियान राबवलं गेलं। मीरा भाईंदरमध्ये मनसे आक्रमक झाली। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेत। जय, नक्कीच जगदीश, आपण पाहिलं असेल की गेल्या अनेक वर्षांपासून मराठीच्या मुद्द्यावरती खरं तर मनसे ही आक्रमक राहिलेली पाहायला मिळते आणि यानंतरचा जो आलेला निर्णय टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांना मराठी बोलणे अनिवार्य, या निर्णयाचं सुद्धा समर्थन हे एकूणच मनसेच्या माध्यमातून केलं जात आहे। आणि या संबंधित आता एक मोहीम सुद्धा त्या ठिकाणी मनसेने कालपासून सुरुवात केली आहे। यापूर्वी आपण गोरेगावमध्ये खरं तर ही मोहीमेला जे सुरुवात करण्यात आली, ज्या रिक्षा चालकांना मराठी बोलता येतं त्यांच्या रिक्षावरती खरं तर अशा पद्धतीचे स्टिकर लावण्यात येत आहे की मला मराठी बोलता येतं, माझ्या रिक्षात येऊन बसा। कारण की याने जे प्रवासी आहेत यांना सुद्धा एकूणच कळून येईल की आपण ज्या रिक्षामध्ये बसत आहोत ती रिक्षा चालक जो आहे तो मराठी, आणि त्यामुळे एकूणच जे काही अमराठी रिक्षा चालक आहेत यांनी ज्या पद्धतीने मराठी न बोलण्याची भूमिका घेतली आहे यांच्या विरोधात खरं तर ही भूमिका मनसेने घेतलेली पाहायला मिळते। आणि त्यासोबतच आज खरं तर गुणवंत सदावर्ते यांनी सुद्धा भाईंदरमध्ये ज्यात एक आंदोलन छेडल्याचं पाहायला मिळालं। रिक्षा चालकांच्या समर्थनार्थ हे आंदोलन काही प्रमाणात विरोध सुद्धा उत्तर भारतीयांनी केलेला आहे। जय, तुम्ही असेच जोडलेले राहा।